मुंबईमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या सेनेत राजकीय संघर्ष शिगेला पोचलाय। हा संघर्ष आता इतका हातघाईवर आलाय म्हणजे इतका हातघाईवर आलाय का असा सवाल उपस्थित होतो आणि याचं कारण ठरलंय शुक्रवारी रात्री मुलुंडमध्ये घडलेला प्रकार। मुलुंडमध्ये भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचांचा कार्यालय फोडलं गेलं आणि राजकारण तापलं। उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमधला हा राडा। शुक्रवारी रात्री भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या मुलुंडमधल्या कार्यालयावर हल्ला करून ते फोडण्यात आलं। मिहिर कोटेचा यांच्या वॉर रूमवर हल्ला करण्यात आला। हा हल्ला संजय दीना पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय, पण संजय दीना पाटील यांनी मात्र भाजपचे आरोप फेटाळून लावले आहेत। उलट पाटील यांनी कोटेचा यांच्यावरतीच पैसे वाटल्याचा आरोप केलाय। प्रचार सुरू असताना माझ्यावरती 4 वेळा हल्ला करण्यात आला। मालमत्तेचाच नुकसान करण्यात नाही आला तर यांच्या गुंड्यांनी माझ्या भगिनींवर विनयभंग करण्याचाही प्रयत्न केला। हे मी कदापि विसरणार नाही, माफ करणार नाही। आता वेळ आली आहे आपल्याला अशा गुंड प्रवृत्ती, ड्रग्ज, गुटखा, मटका यांची साथ देणारा पाहिजे की जनतेचा खरंच सेवक पाहिजे, हे तुम्हाला निवडायचंय। एका ठिकाणी असं पैशाची वाटप चालू आहे आणि राजरोसपणे बिंदास चालू आहे। लोक येतात, 25-50चे ग्रुप येतात, त्यांना पैसे देऊन जातात आहे। तर त्यांनी आमच्या जे व्यक्तींनी तिकडे होते त्यांनी इलेक्शन कमिशनला कळवलं, पोलिसांना कळवलं, पत्रकारांना तुमच्या कळवलं, सर्वांना कळवून तिकडे इलेक्शन कमिशन पत्रकार आणि पोलिसांना घेऊन तिकडे गेले। महायुतीची शिवतीर्थावर जाहीर सभा सुरू असतानाच हा राडा झाला। सभा संपताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घटनास्थळी पोहोचले। झालेल्या घटनेची माहिती फडणवीस यांनी मिहिर कोटेचा यांच्याकडूनच घेतली। त्यामुळे भाजपनं या प्रकरणी थेटपणे ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय। तिडीचा डाव आहे। मी सांगितलं ना, जेव्हा माणसं हरतात तेव्हा हार दिसतं, तेव्हा मनुष्य वैतागलेल्या परिस्थितीमध्ये अनेक गोष्टी करत राहतात। कोणाचे कार्यालय तोडतात, कोणाच्या गाड्या तोडतात। हे नौटंकी आहे। ही नौटंकी 4 तारखेला आपल्याला दिसेल। भाजपनं मुलुंडमधल्या प्रकारावरून ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष करण्याचा प्रयत्न केला असला तरी ठाकरेंनी मात्र महायुतीवर पैसे वाटपाचे आरोप करत प्रत्युत्तर दिलंय। यांचा पैशाचा वाटप हा मोठ्या प्रमाणात चालण्याच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत। 50 खोके आता फुटलेले आहेत आणि सगळीकडे त्याचं वाटप होतंय। मात्र काही ठिकाणी अशा तक्रारी आल्या ज्या तक्रारी आम्ही निवडणूक आयोगाकडे केलेल्या आहेत। एक चुनाव क्षेत्र में 25-25 करोड़ रुपया जाने की खबर मेरे पास है, और वो भी पुलिस सिक्योरिटी में। आगे पीछे पुलिस की गाड़ी, मागे पुढे पोलीसच्या गाड्या, मध्ये पैशाच्या गाड्या, पोलीस संरक्षणामध्ये पैशांचं वाटप, डिस्ट्रीब्युशन होत आहे या महाराष्ट्रामध्ये। काल मुलुंडला हा प्रकार शिवसैनिकांनी पकडला। मुलुंडमधील मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयावरच्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत काही कार्यकर्त्यांना अटक केली आहे। या प्रकरणात निवडणूक अधिकाऱ्यांना धमकावल्याचं सुद्धा समोर आलंय। दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। त्यामुळे या संघर्षाचा मतदानावर काय परिणाम होतो हे 4 जूनच्या निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।